नमस्कार. टेक्टोना ग्रँडिस नावाच्या ग्रँड अशा झाडाविषयी आधीचा एक व्हिडिओ केलेला आहे. जंगलाचा राजा म्हणून मिरवू शकेल असं जे झाड आहे त्याला मराठीमध्ये साग असं म्हणतात, सागवान असं म्हणतात. आणि आपल्या सह्याद्रीच्या जंगलांमध्ये खूप अबॅन्डन प्रमाणात ती आढळून येतात. वृंदावनमध्ये जे आहे हे सगळं सागाचं जंगल आहे. अतिशय मजबूत लाकूड असलेलं जे सागवानी झाड आहे, सागवानी वृक्ष आहे, त्याला सुद्धा नामोहरम करणारा एक किडा ह्या सगळ्या झाडांवरती आत्ता लागलेला आहे. सागाच्या लाकडाच्या ज्या विशेषता आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याला वाळवी सहज लागत नाही. ते टर्माइट प्रूफ असतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते फाईन ग्रेन लाकूड आहे, म्हणजे ते पटकन तासून गुळगुळीत करता येतं. असं हे अतिशय मोलाचं असणारं जे लाकूड आहे त्याची ग्रोथ थांबवणारा असा एक किडा, त्याला त्या सागाच्या झाडाला नामोहरम करून सोडणारा एक किडा आहे की एक पेस्ट आहे. त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. हे सगळे जे आत्ता खराट्यासारखे झालेले दिसत आहेत, म्हणजे पानं त्याच्यावर काही नाही असे दिसत आहेत, हे सगळे साग आहेत. ज्यांच्यावर पानं आलेली आहेत ते साग व्यतिरिक्त आहेत. ह्याला पानं नाही आहेत असं नाही आहेत, ह्याला पानं आहेत, पण त्या पानांची जाळी झालेली आहे. पानाची फक्त व्हेन सोडून बाकी सगळं पान त्या आळीने खाऊन टाकलेलं आहे. आणि ह्या आळीचं नाव आहे टीक डिफॉलिएटर मॉथ किंवा टीक डिफॉलिएटर त्याला म्हणलं जातं. सागाचा जो हा बुंधा आहे हा एक विशिष्ट प्रमाणामध्ये वाढायला लागतो वर्षभरामध्ये. ही वाढ म्हणजे ह्याची गर्थमध्ये असलेली वाढ ही आळी 44% पर्यंत ती कमी करू शकते. सागाची शेती करतात त्यांच्यासाठी हे फार आळी ही भयंकर त्रासदायक अशी ही आळी होऊन जाते. टीक डिफॉलिएटर जी आहे ही मॉथ आहे. मॉथ म्हणजे फुलपाखरू आणि पतंग पैकी हा पतंग आहे. ह्याचं नियंत्रण कसं करता येतं हे मला तरी माहिती नाही आहे, कारण आमचं हे जे जंगल आहे हे जंगल म्हणून आम्ही प्रिझर्व करतो. ह्याच्यामध्ये हे आम्हाला साग तोडण्यासाठी आम्ही हे लागवड केलेली नाही आहे किंवा हे काही ॲग्रो फॉरेस्ट्री नाही आहे. ह्यांना एक सिल्क येतं आणि ते सिल्क सोडून असं ते खाली येतात आणि त्याच्यामुळे जंगलातनं फिरताना खूप चेहऱ्यावरती चिकटतं किंवा अंगावर वगैरे ते चिकटतं. ती अनप्लेझंट अशी गोष्ट होऊन जाते ती जंगलातनं फिरणं. काळ्या रंगाच्या असतात, एवढ्या आकाराच्या असतात साधारण. आणि ती आळी आहे म्हणजे कॅटरपिलर आहे. त्या धागा सोडण्याच्या मागे काय कारण आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आळ्यांना फक्त पाय असतात, पंख नसतात आणि ते असे उंच झाडांवरती जाऊन ते त्यांचं खाणं शोधत असतात. तर जसे माउंटेनियर्स किंवा जे गिर्यारोहक असतात त्यांच्याकडे जसं एक बिले रोप लावलेला असतो, तर तशा पद्धतीचा एक प्रकारचा बिलेचा रोप असतो तो. त्या समजा पानं खाता खाली पडल्या तर त्यांना तो परत पानांवरती जाण्यासाठी ती एक दोरीसारखं काम करतं. त्यांचा जर का प्रिडेटर आला तर त्याच्यापासून वाचण्यासाठी सुद्धा ते खाली पटकन इकडून तिकडे खाली जाण्याचं वर जाण्याचं सगळं ते काम करत असतात. त्यांना त्याचा ककून जो असतो, ककून किंवा त्यांचा जो कोश असतो तो स्वतःभोवती स्पिन करण्यासाठी सुद्धा त्या सिल्कचा उपयोग होतो. त्याच्यानंतर ज्यावेळेला ते रेस्टिंग करत असतात, ज्यावेळेला ते आराम करत असतात त्यावेळेला सुद्धा थोडंसं आपल्याभोवती ते ककूनसारखं स्पिन करून ते तिथे ते आराम करतात. म्हणजे मग ते बाकीच्या थंडीपासून, वाऱ्यापासून, पावसापासून ते सेफ राहू शकतात. टीक डिफॉलिएटर आळीचा जो अटॅक होतो तो जनरली जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे मान्सून सुरू झाल्यानंतर, पाऊस सुरू झाल्यानंतर किंवा पाऊस सुरू व्हायचा जस्ट आधी हा अटॅक होतो. ह्या इथे बघू शकता, ही इथे एक आळी दिसते, ही अशी तरंगत आली आणि ती जिकडे कुठे मूव्ह होऊ शकते. इकडे तिकडे मूव्ह होण्यासाठी हे कॅटरपिलर स्वतःचा सिल्क वापरत असतात. ती जी पानं असतात त्याची पूर्ण तिची जाळी तयार करतं आणि त्याच्यातला क्लोरोफिल असलेला सगळा भाग ते खाऊन टाकतं. आणि त्याच्यामुळे त्या झाडाची जी ग्रोथ असते, त्या झाडाची जी गर्थ वाढायला पाहिजे असते अदरवाईज ती वाढू शकत नाही. कारण पानं जे असतात ते त्यांचं किचन असतं झाडांचं, आणि झाडांचं किचनमध्ये जर का फूड तयार नाही झालं तर मग त्याला स्टोअर करण्यासाठी त्याला जे सेल्युलोज, ग्लुकोज जे स्टोअर करायचं असतं झाडाच्या बार्कमध्ये ते होऊ शकत नाही. सागाच्या झाडावरती हा उक्षीचा वेल चढलेला आहे. सागाची सगळी पानं ह्याने खाऊन टाकलेली त्या आळीने, पण उक्षीच्या पानांना बाकी त्यांनी हात लावलेला नाही. एखाद्या आळीच्या सुद्धा आवडीनिवडी किती पर्टिक्युलर असू शकतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ह्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी जे काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ह्या इथे प्रत्यक्षात दिसतं आहे. टेक्टोना ग्रँडिस नावाच्या एका प्रचंड मोठ्या महावृक्षाला नामोहरम करून सोडलेलं आहे ह्या किड्याने. आणि एवढा मोठा महावृक्ष असूनसुद्धा, एवढं मोठं त्याची पॉप्युलेशन असूनसुद्धा, सगळं जंगल हे सागाचं असूनसुद्धा त्या किड्याने त्या सागाची सगळी पानं खाऊन टाकलेली आहेत. म्हणजे खूप प्रचंड मोठं असलं किंवा खूप भयंकर शक्तिशाली असणं म्हणजे काही आपण सगळ्यांवरती मात करू शकतो असं अजिबात नाही आहे. आपल्याला अतिशय छोट्यात छोटा सजीव किंवा अतिशय लहान प्राणीसुद्धा
खूप त्रास देऊ शकतो. हे आपल्याला निसर्ग सतत शिकवत असतो, आपल्याला ते शिकून घ्यायला पाहिजे.